भेट झाली तुमची आता. कारभारी हात वर करा. रामकृष्ण हरी की, बुलेश्वर महाराज की. ग्रामपंचायत बुलेश्वर माळशिरस स्वागत कक्षामध्ये या ठिकाणी ग्रामस्थ बसलेले आहेत आणि या सर्वांनी आज बुलेश्वर या ठिकाणी मानाची कावड घेऊन आलेले आहेत. पुरंदर तालुक्यातील माळशिरस या गावकरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बुलेश्वर मंदिर या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये जे कावडी येत असतात त्या कावडीच्या माध्यमातून माळशिरस या ठिकाणचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि माळशिरस या ठिकाणच्या सरासरी 4 कावडी बुलेश्वर मंदिरावर येत असतात. तर आज आपण माळशिरस या ठिकाणचे सर्व ग्रामस्थ यांच्या संग भेट घेणार आहोत आणि कावडीची परंपरा कशी आहे या विषयावरती कावडीच्या संदर्भामध्ये माहिती देणार आहेत. तर आपण यांच्या संग थेट संवाद साधणार आहोत. रामकृष्ण हरी. माळशिरसवरून ज्या 4 कावडी निघत असतात तर या ठिकाणी हपापा महाराज आहेत. तर आपण या कावडीच्या संदर्भामध्ये काय सांगाल? बुलेश्वर हे देवस्थान पुरंदर तालुक्यामध्ये फार मोठं प्राचीन मंदिर आहे. या ठिकाणी देव प्रसाद देतो आणि या ठिकाणी गावची परंपरा आहे की श्रावण महिन्यामध्ये 4 सोमवार किंवा 5 सोमवार असतील त्यावेळेस या ठिकाणी देव पारंपरिक टाक्यावरती त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी देवाचं आंघोळ स्नान होते, आरती होते आणि देवाची पालखी आणि मानाच्या कावडी या ठिकाणी येत असतात. दुपारी 2 वाजता मंदिराच्या महाद्वारावरती पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी धार घालण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो. कावड जी आहे तर हे कशा प्रकारे कावड काढल्या जाते आणि या तरुण मुलांची फार मोठी संख्या दिसून येते. तर ही परंपरा कधीपासून आहे? हे परंपरा जवळजवळ 1200 शतकापासून ही परंपरा चालू. आणि माळशिरसची कावडी ही मानाची कावड असते. तर मानाच्या कावडीच्या संदर्भामध्ये सरासरी किती कावडी असतात आणि किती लोक असतात तुमच्याकडे? सरासरी 4 कावडी माळशिरसच्या आहेत आणि शेवटच्या सोमवारी हे मानाची कावड जी सासवडची आहे ते शिंगणापूरला जी कावड मानाची ठरलेली आहे ती कावड शेवटच्या सोमवारी या ठिकाणी येते आणि तिला या ठिकाणी प्रथम मान दिला जातो. सरपंच, 4 कावडी बुलेश्वर या ठिकाणी येत असतात. या कावडीचं नियोजन कशा प्रकारे केलं जातं हे सांग. आताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे 1000पेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे. या ठिकाणी 12 वाजता देव खाली पाण्याच्या टाकीवरती आंघोळीसाठी जातो आणि त्या ठिकाणी आरती होऊन नंतर कावडीचा कार्यक्रम सुरू होतो आणि साधारण 2 वाजताच्या दरम्यान मंदिरावरती येऊन त्या ठिकाणी दार पाडण्याचा कार्यक्रम पार पडतो. या ठिकाणी माळशिरस ग्रामपंचायत आणि पुरंदर तालुका पंचायत समिती यांच्या वतीनं पिण्याचे पाणी असेल, आरोग्य सुविधा असतील
किंवा जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीनं त्या ठिकाणी पुरेसा असा चोख बंदोबस्त दिलेला आहे. त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ही यात्रा पार पडत असते. कावडीच्या संदर्भात सांगायचं झालं तर बऱ्याच वर्षापासून परंपरा असल्या कारणाने देवाच्या पालखीला आंघोळ घातल्यानंतर त्याच्या पुढे देवाचा जो छबिला जातो त्याच्या पुढे कावडी वाजत गाजत देवाला दार घालण्यासाठी वरती नेले जाते. त्याच्यानंतर दार घातल्यानंतर देवाला ह्या कावडीत आलेलं पाणी तिथं घातली जाते आणि छबिल्याचा देव आणि त्या दोन्ही देवांचा संगम होऊन त्या ठिकाणी आरती केली जाते आणि त्याच्यानंतर यात्रेची संध्याकाळी 3 वाजता सांगता होते. या ठिकाणी माळशिरस गावचे पोलीस पाटील आहेत. तुम्ही रील सुद्धा करत आहात, तर महाराष्ट्रामध्येच तुम्ही प्रसिद्ध आहात. आज या कावडीचं प्रख्यात पूर्ण महाराष्ट्रभर लोक पाहत आहेत. काय सांगाल या कावडीच्या सुरू? आमचं पुलेश्वर देवस्थान हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध देवस्थान आहे. आम्ही 12 वाजल्यापासून इथं कुंडावरून कावडीची मिरवणूक काढतो आणि 3 वाजेपर्यंत आमची मिरवणूक चालते आणि 3 वाजता देवाला आम्ही दार घालतो 3च्या सुमारास आणि मग तिथं पुढे आमचा कार्यक्रम दार घालण्याचा समाप्त. या ठिकाणी माळशिरस गावचे ग्रामसेवक आहेत, ग्रामविकास अधिकारी. आपण माळशिरसच्या माध्यमातून जे कावड आपल्याकडून येत असते आणि बुलेश्वर मंदिर हे माळशिरस हातीमध्ये आहे, तर सरासरी कशी परिस्थिती आहे? या ठिकाणी आपण दरवर्षीप्रमाणे ग्रामपंचायतीमार्फत येणारे यात्रेकरू भाविक आणि कावडमधील सर्व समाविष्ट भाविक यांच्या सोयीसाठी या ठिकाणी आपण दर्शनबारीचं आयोजन केलेलं आहे, नियोजन केले आहे. तसेच या ठिकाणी आपण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच स्वच्छता व याच्यासाठी नेमणूक केलेली आहे लोकांची. त्यानुसार सर्व भाविकांना त्यांच्या यात्रा सुलभ आणि सुखरूप होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. या ठिकाणी माळशिरस गावचे बरेचसे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. माळशिरसवरून 4 कावडी बुलेश्वर मंदिरावरती आलेल्या आहेत. श्रावण महिना चालू आहे आणि या बुलेश्वर देवस्थानमध्ये महाराष्ट्रातून लोक येत असतात आणि इथले ग्रामस्थ त्यांची सर्व व्यवस्था चांगल्या प्रकारे केली जाते. आज आपण बुलेश्वर या ठिकाणी दुसऱ्या सोमवारी आहोत. असे 4 सोमवार या श्रावण महिन्यामध्ये होणार आहेत आणि या श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी आजूबाजूच्या सर्व ग्रामदैवतांच्या कावडी, मानाच्या कावडी या ठिकाणी येत असतात. पुरंदर तालुक्यातील माळशिरस या ठिकाणचं ग्रामीण रुग्णालयाची सुविधा या ठिकाणी बुलेश्वर या ठिकाणी देण्यात येते. हजारो लाखो भाविक श्रावण महिन्यातील सोमवारी या बुलेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी माळशिरस गावचे ग्रामीण आरोग्य विभागाच्या माध्यमातून मोफत गोळ्या, औषधं याचीही व्यवस्था किंवा आरोग्य विभागाच्या माध्यमातून केली जाते. या ठिकाणी आपण त्यांची थेट संवाद साधणार आहोत आणि काय सुविधा लोकांसाठी देत आहे या संदर्भात चर्चा करणार आहोत. परिचय द्या आपण. नमस्कार, मी आरोग्य सेवक नितीन भोसले, प्राथमिक आरोग्य केंद्र माळशिरस येथे सध्या कार्यरत आहे. आम्ही दर सोमवारी आणि इतर सुट्टीच्या दिवशी बुलेश्वर क्षेत्र देवस्थान येथे सर्व आरोग्याच्या सुविधा आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्र माळशिरस या अंतर्गत देत असतो. येणाऱ्या प्रत्येक भावकाला आरोग्याविषयी जाणीव करून देतो आणि त्यांना जे आजार असतील किंवा इथं वैयक्तिक कारणाने जे आजार इथं तात्पुरते उद्भवतील त्याविषयी आम्ही काही त्यांचे मार्गदर्शन करतो आणि त्यांना लागणारे विविध प्रकारची मेडिसिन आम्ही त्यांना उपलब्ध करून देत असतो. या ठिकाणी जे सुविधा तुम्ही देणार आहात तर त्या कशा प्रकारे आहेत, काय देता तुम्ही? आम्ही देणाऱ्या सुविधा ह्या प्रायमरी लेवलच्या असतात सर आणि त्या सुविधा विना खर्चिक म्हणजे कोणत्याही स्वरूपाचा 1 रुपये न घेता एक सेवाभावी स्वरूपाचा एक आमच्या आरोग्य केंद्राचा उपक्रम म्हणून आम्ही हे सर्वांसाठी मोफत स्वरूपात देत असतो. बुलेश्वर या ठिकाणी दर सोमवारी आणि शनिवारी आरोग्य विभागाचा एक स्टॉल लावण्यात येतं. नागरिकांसाठी मोफत गोळ्या औषधाचा उपचार आणि गोळ्या औषधं मोफत दिले जातात. तर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय माळशिरस यांचे काही पदाधिकारी आपण या ठिकाणी भेटलो आहोत आणि या सुविधा सर्व शासनाने नागरिकांसाठी देण्यात आलेल्या आहेत.